भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए ईश्वर मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 डिसेंबर 2025 मंगळवार। इम्मानुएल, ते त्यांचे नाव इम्मानुएल ठेवतील ज्यांचा अर्थ आहे देव आपल्याबरोबर। मॅथ्यू 1 अध्याय 23 वचन। येशू ख्रिस्त मनुष्य रूपाने जन्माला हे पूर्णपणे सत्य आहे। त्यांची जन्मापूर्वीच त्यांचे स्वभावाचे आणि तो आपल्यासाठी कशा प्रकारे आशीर्वाद ठरले यांचे वर्णन करणारी अनेक नावे त्याला दिली गेली होती। बायबल म्हणतो, त्यांचे नाव अद्भुत, सल्लागार, पराक्रमी देव, आनंद पिता, शांतीची राजकुमार असे ठेवले जाईल। येसाया 9 अध्याय 6 वचन। मसीहा ख्रिस्त आणि इम्मानुएल ही त्यांची अनेक नावांपैकी काही नावे आहेत। शास्त्र त्याला दिली गेलेली सुमार 272 नावे आहेत। प्रत्येक नाव त्यांची दैवी स्वभावाचा एक पैलू उघड करते। प्रत्येक नाव स्वतःमध्येच एक वचन आहे, सांत्वन, खात्री आणि आशीर्वादाने परिपूर्ण। देव म्हणाला, मी मोसेबरोबर होतो तसेच मी तुझ्याबरोबर असेन। मी तुला सोडणार नाही किंवा टाकणार नाही। योशुआ 1 अध्याय 5 वचन। आणि येशू म्हणाला, बघा, मी युगाच्या अंतापर्यंत सदैव तुमच्याबरोबर आहे। मॅथ्यू 28 अध्याय 20 वचन। बायबलमध्ये 7,000हून अधिक वचने आहेत, परंतु त्यातील सर्वात महान वचन हेच आहे, देव आपल्याबरोबर आहे। प्रभू अब्राहम बरोबर होता आणि त्यांची संधीला आकाशातील तुझ्याकडे वाढवले। उत्पत्ती 22 अध्याय 16 ते 18 वचन। तो इसहाक बरोबर होता। इसहाकने देशात पेरणी केली तेव्हा देवाने त्याला 100 पीक दिले। उत्पत्ती प्रभू याकूब बरोबर होता आणि त्याला सुरक्षितपणे आपल्या देशात परत आणण्याचे वचन दिले। उत्पत्ती 28 अध्याय 15 वचन। येशूने तरुणपणी अनेक दुःखे भोगली, तरी प्रभू त्यांच्याबरोबर होता आणि त्याला महानता दिली। प्रभू दावीदाबरोबर होता। दावीद म्हणते, मी प्रभूला नेहमी माझ्यासमोर ठेवले आहे। तो माझा राज्य आजची आहे, म्हणून मी टळणार नाही। स्तोत्र 16 अध्याय 8 वचन। प्रभू आयुष्याबरोबर होता आणि त्यांची शेवटच्या दिवसात त्याला आरंभीपेक्षा दुप्पट आशीर्वाद दिला। अय्यूब 22 अध्याय 10 वचन। बायबल म्हणते, तू पाण्यातून गेलास तरी मी तुझ्याबरोबर असेन, निघातून गेलास तरी त्या तुला बुडवणार नाहीत। तू आगीतून चाललास तरी तू जळणार नाही आणि ज्वाला तुला भाजणार नाहीत। येसाया 43 अध्याय 2 वचन। आणि पुन्हा डोंगर निघून जातील आणि टेकड्या हलतील, तरी माझी करुणा तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि माझ्या शांतीचा करार हटवला जाणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा प्रभू म्हणतो। येसाया 44 अध्याय 10 वचन। देवाचे प्रिय लेकरांनो, या इम्मानुएल, देव आपल्याबरोबर यांची मधुर उपस्थिती केवळ या ख्रिसमसच्या दिवसात नव्हे, तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला वेढून राहो। पुढील मन्नासाठी वचन। पिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे। घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे। मी तुला बळ देईन, होय, मी तुला मदत करीन। मी तुला माझ्या धार्मिक राज्या हाताने भरून ठेवीन। येसाया 41 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी नहूम 1 ते 3 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 14 अध्याय। धन्यवाद।